श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण अध्याय 1 ते 4 ऐकले आहेत. आज आपण अध्याय 5 ऐकूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री स्वामींना बडोद्यात नेण्याचे प्रयत्न. श्री गणेशाय नमः. श्री स्वामींनी एक तप पर्यंत अक्कलकोटात वास केला. त्या कालावधीत अनेक लोक त्यांचे भक्त झाले. समाजातील विविध थरातले लोक संकटसमयी श्रीचरणांकडे धाव घेऊ लागले. यात देशोदेशीचे राजे, रजवाडे, आमीर, उमराव, सेठ, सावकार, गोर गरीब अशा सर्वांचा समावेश होता. अक्कलकोटचे संस्थानिक असलेल्या मालोजी राजांची तर श्री स्वामींवर असीम श्रद्धा होती. श्रींच्या पावन वास्तव्यामुळे सर्व मान्यवरांना मालोजींच्या सद्भाग्याचा हेवा वाटत असे. त्या समयी अनेक राजांना व संस्थानिकांना श्री स्वामींना आपल्या नगरात आणावे असे वाटत असे. बडोद्याचे राजे हे त्यापैकीच एक होते. एके दिवशी त्यांनी राज्यसभेत तत्संबंधी आपले मनोगत व्यक्त केले. जो कोणी अक्कलकोटात जाऊन श्री स्वामींना येथे घेऊन येईल त्याला आम्ही सन्मानपूर्वक मोठे बक्षीस देऊ असे घोषित केले. ते कठीण काम सरदार तात्यासाहेबांनी स्वीकारले. राजकोषातील बरेच द्रव्य तसेच अनेक सेवक बरोबर घेऊन ते अक्कलकोटात आले. अक्कलकोटात श्रींच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद झाला. पण त्याच वेळी राज्य परिवारासहित सर्व नगरी स्वामी सेवेत रम्मान झालेली पाहून श्रींना तेथून बडोद्यात नेणे किती कठीण आहे याची त्यांना कल्पना आली. येथे युक्तीनेच कार्य साधावे असा विचार करून ते श्रींचे सेवेकरी संतुष्ट राहतील याची काळजी घेऊ लागले. श्रींना खुश करण्यासाठी त्यांनी ब्राह्मण भोजने, दान धर्म, श्रींच्या पूजेसाठी उत्तमोत्तम पूजन द्रव्य आणणे असा परिपाठ केला. त्या प्रकारे आपला कार्यभाग साधण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. बराच पैसा खर्च केला, पण ते सर्व उपाय व्यर्थ ठरले. शेवटी निराशा झालेल्या तात्यासाहेबांनी चोळप्पास मोठ्या मोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवून श्रींना बडोद्यात घेऊन चलण्याची विनंती केली. त्याची भुरळ पडून चोळप्पांनी श्रींना बडोद्यात चालावे अशी विनंती केली आणि त्यांच्या बडोद्यात येण्याने त्याला स्वतःला मान सन्मान, इनाम याची प्राप्ती होऊन त्याचे कसे कल्याण होईल तसेच श्रींनाही कसा मान सन्मान मिळेल हे त्यांनी श्रींना सांगितले. ते ऐकून स्वामी म्हणाले, चोळप्पा, तुझे म्हणणे मला पटते, पण त्या मल्हाररावाच्या मनात माझ्याविषयी प्रेम भक्ती नाही. मी बडोद्यात कशासाठी येऊ? यावर चोळप्पा काय बोलणार, तो चुपचाप आपले काम करू लागला. इति 5वा अध्याय सुफळ संपूर्ण. 5व्या अध्यायाची फलश्रुती आहे, गुरुजवळ हट्ट करू नये हा विवेक उत्पन्न होईल. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.